काका तुमचं वय किती? 75-76 आहे. 76 वर्ष. तुम्ही वारीला कधीपासून येत आहे? 5 वर्षापासून. कुठलं गाव तुमचं? लातूर जिल्ह्यात निलंगा तालुका सरवडी. इकडे बघा कॅमेरामध्ये बघून बोला तुम्ही. लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यावर नाही तर तालुका निलंगा. एसटीने आलो. आता कॅमेरा एसटी आली. मग आता इथं पायी पायी जाणार की पायी जाणार. पायी पायी जाणार? कुणाच्या वाहनात जाणार नाही. कोणाच्या वाहनात जाणार नाही. तुमचा हात पाय वगैरे काय दुखतात का? काहीच नाही. इथं वारीत आल्यावर काही दुखत नाही. वारीत आल्यावर काही भगवंताची कृपा आहे जीवावर. वारीत आल्यावर काही दुखत नाही. बरं तुमचा शेतीवाडी आहे का घरी? शेती आहे ना. 10 एकर आहे. 10 एकर. हे सरकारबद्दल काय म्हणणं आहे तुमचं आलेलं? सरकारबद्दल बघा आतापर्यंत शेतकऱ्याचं जे काही देणं आहे सरकारनं काहीच दिलं नाही. कर्जमाफी नाही. विमा देतो म्हणून ढकली. आतापर्यंत बऱ्याच लोकांचं देतो म्हणून आश्वासन दिलं सरकारनं. सगळं खोटा सरकार आहे. खोटं सरकार आहे. काहीच देत नाही. ढकली एखादी योजना काढलं तर त्याच्यात जाता काढी लावणार आणि त्याच्या पासून पोचू देणार नाही. अशा प्रकारचं यांचं कार्य आहे. येणाऱ्या काळात यांनी जर शेतकऱ्याला काहीतरी बरं केले, काहीतरी शेतकऱ्याच्या मर्जी सरकार दिलं तर धेनी आबादित राहतील. नाही तर या आज महागल्या काळात खासदारकी ह्या सरकारला जी झोला बसला त्याच्यापेक्षा ज्या झोला बसल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण आहे. कर्जमाफी आहे. अनेक आमच्या सोयाबीनला 5,000 भाव आहे. 4,000 आणि मागल्या सरकारनं खतावर औषधावर बियाण्यावर सबसिडी दिली. सबसिडी बंद केलं. 20% GST आमच्या बोकांडी बसवलं आणि आमच्याकडून घेताना आधी काढून घेते आणि ह्याला देताना उधार आहे. ती बी पदरात पडत नाही. या सरकारला सरकार म्हणावं का म्हणावं? आता सरकारला निवडून तर आपण देतो ना काका. देतो मग ह्यांची दंडीने सगळं ईडी सीडी नाना प्रकारचं दृष्टी दाखवून लोकाला आपल्यात समावेश करून घेणं आणि आपलं चालवणं अशा प्रकारचं काम आहे. सरकारला आपणच आणतो. आपण आपलं मतदान केल्याशिवाय सरकार निर्माण होत नाही. तुम्ही आपल्या बाकीच्या बांधवांना काय संधी द्याल की मतदान कोणाला केलं? आपल्याला जर कोणी जर थांबवलं तरच आपण त्या सरकारच्या अजून कोणाच्या पाठीमागे जाऊ. अन्यथा आपल्याला जर सांभाळणं गेलं तर आम्ही त्याच्या पाठीमागे जाणार नाही. ही एक काळ्या दगडावरली रेग आहे. त्याच्यापेक्षा दुसरे काही मला वावगं बोलायचं नाही. बरं आता नक्की तुमचे शब्द आपण सरकारपर्यंत पोहोचू काका. धन्यवाद तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. टॉप 24 महाराष्ट्र न्यूज चॅनल आपलं आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. जय पांडुरंग. जय पांडुरंग.